हा आपल्या महाराष्ट्रातला सत्ताधारी समाज म्हणून ओळखला जातो, पण हा समाज गेली वर्षभर सत्ताधाऱ्यांचे उमरे झिजवतोय आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी। आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनातून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका राजकीय भूमिकेचा जन्म होऊ शकतो आणि जरांगे पाटील यांनी अजून आपले पत्ते पूर्ण उघडलेले नाहीयेत, पण जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीत इच्छुकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या। गुरुवारी तर सलग 24 तास जरांगे पाटील यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। अंतरवाली सराटीतल्या 2 ते 3 एकरावर इच्छुकांच्या गाड्यांच्या रांगा होत्या। राज्यातल्या कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षांच्या कार्यालयाच्या बाहेर नसेल एवढी गाड्यांची गर्दी त्यांच्या अंतरवाली सराटीत होती। ओघही तितकाच आहे। उलट सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रस्थापित नेते जरांगे पाटलांच्या फॅक्टरमुळे आपलं नुकसान होऊ नये यासाठी आपल्याला पाठिंबा मिळावा म्हणून अंतरवाली सराटीचे उमरे झिजवताना दिसत आहेत। पण जरांगे पाटील यांनी आपली भूमिका 30 तारखेला स्पष्ट करू असं सांगितलंय, पण जरांगे पाटलांच्या या भूमिकेकडे सत्ताधारी विरोधक दोघांचं लक्ष आहे, महाराष्ट्राचं लक्ष आहे। प्रश्न आहे, ही गर्दी मतदानावेळी जरांगे पाटलांसाठी आपले पक्षीय मतभेद विसरेल का? जरांगे फॅक्टर सत्ताधारी आणि विरोधकांचा सुपडा साफ करेल का? याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। पण जी सगळी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या राजकीय परिस्थितीतून काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, ज्याची आज आपल्याला बडे मुद्देमध्ये चर्चा करायची आहे। हे सवाल कुठले आहेत बघूया, ज्याची आपल्याला आज सखोल विश्लेषकांसोबत चर्चा करायची आहे। जरांगे पाटलांसाठी मराठा समाज पक्षांची साथ सोडणार आहे का? हा आपला आजचा चर्चेचा मुद्दा आहे। पण या चर्चेमध्ये आपल्याला आणखी काही मुद्दे आणायचे आहेत। सगळ्यांच्या महत्त्वाकांक्षांची मोठ बांधणं खरंच शक्य आहे का? हा ही सवाल आहे, कारण मराठा समाजामध्ये नेत्यांची काही कमतरता नाहीये। मराठवाड्यात भाजपचं मराठा कार्ड चालेल का? जरांगे फॅक्टरला उत्तर म्हणून भाजपनं सुद्धा दिग्गज प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्यांना मैदानात उतरवलंय। त्यामुळे हा फॅक्टर कसा असेल? अपक्ष उमेदवारांच्या पेक्षा पक्षाचा पर्याय योग्य राहील का? हाही सवाल आहे, कारण उद्या अपक्ष आलेले आमदार सोबत राहतीलच याच्या हे कशावरून? मग त्यांना एकत्र बांधण्यासाठी त्यांना एक चिन्ह द्यावं लागेल का? एक पक्ष द्यावं लागेल का? जरांगेंमुळे प्रस्थापितांची जागा विस्थापित खरंच घेणार आहेत का? हा प्रस्थापित विस्थापितांचा प्रश्न आहे का? हाही तितकाच महत्त्वाचा सवाल आज आपल्याला चर्चेत आणायचा आहे। आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जे मान्यवर पाहुणे आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत। दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे। बाळासाहेब, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत राजकीय विश्लेषक डॉक्टर प्रकाश पवार आहेत। पवार सर, स्वागत आहे तुमचं। अभ्यासक राजेंद्र कोंडरे सुद्धा आपल्या सोबत आहेत। नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर आपल्या सोबत आहेत आणि मराठा आंदोलक योगेश केदार सुद्धा आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होत आहेत। मी सुरुवातीला जाणार आहे बाळासाहेबांकडे। बाळासाहेब, ज्या प्रकारची ही सगळी राजकीय परिस्थिती आहे, तुम्ही मराठवाड्यातून आहात जिथं केंद्रबिंदू आहे या सगळ्या आंदोलनाचं, म्हणून मी प्रश्न तुम्हाला विचारतोय सुरुवातीलाच। तुम्हाला हे वाटतं, हे शक्य आहे का की आज मराठा समाज आपल्या या आरक्षणाच्या आंदोलनाच्यासाठी किंवा त्यातून निर्माण होणाऱ्या राजकीय भूमिकेसाठी, मी पक्ष म्हणत नाही, राजकीय भूमिकेसाठी आपल्या पक्षीय भूमिका विसरून जाईल का? नाही, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये राजकीय चिखल झालाय, म्हणजे राजकारणात दलदल झालेली आहे आणि ही खूप वाईट परिस्थिती आहे। त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करण्याची खरंच गरज आहे। परंतु हे होत असताना आपण जो प्रश्न विचारला की जातीसाठी लोक राजकीय पक्षाच्या निष्ठा किंवा विचारधारेच्या निष्ठा बाजूला ठेवतील का, हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या ओबीसी घटकाला पण लागू होतो। याचं सरळ सरळ उत्तर देता येणार नाही, कारण त्याच्यात आपल्याला चर्चा करावी लागेल। त्यातला एक मुद्दा महत्वाचा मी आता सांगतो की गेल्या 60 वर्षाचा जर आपला महाराष्ट्राच्या विधानसभांचा इतिहास बघितला तर 145 ते 150 मराठ्यांचे आमदार येत आलेले आहेत सलगपणे, मराठा व मराठा कुणबी असे। आता ते कधी कधी 155 पर्यंतही ही संख्या गेलेली आहे। आता मराठा एकवटला म्हणून ती संख्या 160च्या वर नक्कीच जाणार नाही, कारण महाराष्ट्राचं राजकारण हे स्थिर राजकारण आहे।
महाराष्ट्राच्या जनतेला आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. आज ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या लोकशाही परंपरांचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा प्रश्न आहे, राज्याच्या आर्थिक घडीचा प्रश्न आहे, म्हणजे राज्याच्या आर्थिक दिवाळा निघाला आहे हे सगळ्यांना दिसतंय. आणि रोजगार, शिक्षण, शेती असे अनेक आर्थिक प्रश्न आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची राजकीय परंपरा, लोकशाही परंपरा ह्या सगळ्या गोष्टी प्रभावी ठरणार आहेत. ओबीसी असो की मराठा असो, ते गेल्या निवडणुकीत मागच्या 60 वर्षामध्ये जे विधानसभेत लोकांनी भूमिका घेतली, सुज्ञपणे महाराष्ट्रातला मतदार याही वेळेला या कारणाने जास्ती मतदान करणार आहे. जो भावनिक थोडा थर आल्यासारखा दिसतो तो केवळ एक वरचा पापुद्रा आहे. तो ओबीसी साठीही पापुद्राच आहे आणि मराठ्यांसाठी पण पापुद्राच आहे. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता मुद्दा आहे मराठा आरक्षणाचं काय होणार. मराठा आरक्षणाचा प्रश्न या निवडणुकीत आता चर्चेत सुद्धा नाही, परंतु एका बाजूने मराठा समाज संघटित झाला म्हणून ओबीसीने आम्हाला मतदान द्या असा एक भाजपकडून प्रयत्न होतो. तसा अपोजिट प्रयत्न मराठा समाजाच्या आंदोलकांकडून सुद्धा होताना दिसतो. परंतु मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, हे महाराष्ट्रातले प्रमुख घटक आहेत. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी त्यांना काय महत्वाचं आहे हे समजतं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या एकूण राजकीय परिस्थितीचा विचार करून, अँटी इन्कम्बन्सी असेल, बाकीचे प्रश्न असतील, याचा राजकीय विचार करून लोक मतदान करतील. जातीच्या आधाराने त्या प्रमाणात मतदान करणार नाही, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की प्रत्येक मतदारसंघात सारखी भूमिका घेता येत नाही. मला 1 मिनिट द्या फक्त. आता उदाहरणार्थ तुम्ही जर औरंगाबाद पूर्व म्हणजे संभाजीनगर पूर्व घेतलं तर तिथे मराठा प्रबळ असू शकत नाही, तिथे मुस्लिमांची संख्या जास्ती आहे. मग तिथे जरांगे पाटलांचं कदाचित ऐकलं जाऊ शकतं. पण सिल्लोडमध्ये तिथे अब्दुल सत्तार आहे आणि तिथे हिंदू वोट चालणार आहे. तिथे जरांगे पाटलांचा उमेदवार फारसा प्रभावी ठरेल असं नाही. आमच्या गंगापूर खुलताबाद मध्ये प्रशांत बम आहेत, त्यांच्या विरुद्ध जरांगे पाटलाचा उमेदवार आणि आणखी मराठा उमेदवार, त्यातला जो प्रबळ आहे त्याला लोक मतदान करतील. वैजापूर मतदारसंघात शिंदे साहेबांचं बोरणारे आहे, आणखी कोणी परदेशी आहेत, तिथे निश्चितच बोरणाऱ्यांना मतदान जाणार आहे. भोकरमध्ये अशोक चव्हाणांची मुलगी आहे, तिथे तिला नक्कीच मतदान जाणार आहे, कारण ती निवडून येण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. असे सगळ्या मतदारसंघाचा आपण, तुम्ही टोपेंचा मतदारसंघ घ्या, दोन्ही मराठा असतील तर तिथे कदाचित जरांगे पाटलाचा उमेदवार ऐकला जाऊ शकतो. पण जिथे मराठा आणि ओबीसी अशी लढाई असेल त्या ठिकाणी मराठा म्हणून लोक मतदान करतील. जो प्रबळ उमेदवार आहे तो पक्षाचा असेल तरी करतील, जरांगे पाटलांचा असेल तरी करतील. सरसकट निकष केवळ जातीच्या आणि जरांगे पाटलांचा ऐकून मतदान होणार नाही. सुज्ञपणे लोक राज्य वाचवायचं आहे म्हणून स्थिर मतदान करतील. ठीक आहे, खूप परखडपणे तुम्ही तुमचं मत मांडलेलं आहे. मला डॉक्टर प्रकाश पवार सरांना या चर्चेमध्ये आणायचं आहे. पवार सर, जेव्हा मतदानाला मतदार जाईल, विशेषतः मराठा समाजातला मतदार जाईल, तेव्हा त्याच्यासमोर 2 पर्याय विशेषतः तरी आता असे दिसत आहेत. एक, त्याची पक्षाची जी काही विचारधारा असेल, निष्ठा असेल, आतापर्यंत तो ज्या पक्षात असेल ते, आतापर्यंत तो जे करता आला, आणि त्याला एक नवा पर्याय आता असेल तो जरांगे पाटलांचा, ज्याला आपण म्हणूया की समाज. मी जात नाही म्हणत, समाज, आपल्या समाजाच्यासाठी, आपल्या आरक्षणाच्यासाठी. हे द्वंद्व त्याच्या मनात असताना तो या द्वंद्वातून मार्ग कसा काढेल, का त्याचं ठरलंय? मला असं वाटतं की आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याचं एक उत्तर असं आहे की मराठा समाज हा समाज म्हणून राजकीय वर्तन करत होता का, तर त्याचं उत्तर माझ्या दृष्टिकोनातून गेल्या 21 वर्षाच्या अभ्यासातून मराठा समाजाने समाज म्हणून कधीही वर्तन केलं असं दिसून आलेलं नाही. तोच मुद्दा आत्ताच्याही निवडणुकीला आहे की मराठा हा मराठा म्हणून मतदान करेल अशी शक्यता अजिबात सुद्धा दिसत नाही. आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचा 90 पासूनचा इतिहास 4 गटांमध्ये विभागलेला होता. आता 5वा गट निर्माण झालेला आहे. जर मराठा 5 गटांमध्ये विभागले जात असतील तर 5 गटांच्या 5 निष्ठा म्हणजे त्या समाजाच्या निष्ठा नाहीत, तर त्यांच्या त्या व्यक्तिगत इच्छा, आकांक्षा आणि राजकीय स्पर्धेचा भाग आहे. याच्यामुळे एखाद्या पार्टीने 10 उमेदवार दिले मराठा जातीचे म्हणून त्याला त्याही रचनेला महत्त्व नसेल, किंवा एखाद्या आंदोलनाने दावा केला की आम्ही
मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न घेऊन पुढे चाललोय म्हणून आम्हाला वोटिंग द्या, तरी त्याचं महत्त्व नसेल. याचं कारण मराठा जातीची लोकसंख्याच मुळात साधारणपणे ज्याला असं म्हटलं जातं 30% आहे, परंतु कुणबी 10% बाजूला काढले तर शिल्लक राहते 20%च्या आतच. 20%चे 5 गट केल्यानंतर 4% मतदानावरती कुठलाही उमेदवार निर्णायकपणे निवडून येत नाही. त्याच्यामुळं 155 मराठा आमदार निवडून आले काय, 110 आले काय आणि 100 आले काय याच्यात कसलाही फरक पडत नाही, कारण ते स्वतःच्या इलेक्ट्रोल मेरिटवरती निवडून येतात. ते निवडून मराठा समाज म्हणून येत नाहीत. हे पहिल्यांदा सूत्र लक्षात घेतलं तर मराठा मतदार वर्गांमध्ये कोणतंही द्वंद्व नसेल की मराठा जात म्हणून मतदान करायचंय. त्यांच्या मनामध्ये खात्री असेल आपला एक गट आहे, आपण त्या गटाचे समर्थक आहोत, आपले हितसंबंध प्रोटेक्ट करायचे आहेत. असा गरीब मराठ्यांचा वेगळा गट असेल, श्रीमंत मराठ्यांचा वेगळा गट असेल, प्रस्थापित मराठ्यांचा गट वेगळा असेल, आरक्षण मागणाऱ्या मराठ्यांचा गट वेगळा असेल, हिंदुत्व स्वार्थ स्वीकारलंय त्यांचा गट वेगळा असेल, हिंदुत्वामध्ये फूट पडलेले 2 मराठ्यांचे गट वेगळे असतील. म्हणजेच एकूण मराठा नावाची एक कॅटेगरी या निवडणुकीमध्ये अजिबात देखील काम करणार नाही. त्यामुळे मराठ्यांच्या मनामध्ये मराठा म्हणून द्वंद्व नाही, तर मराठ्यांच्या मनामध्ये राजकारण हा त्यांचा स्वाभिमान नावाचा धर्म आहे आणि त्या धर्माला अनुसरून ते वोटिंग करतील असं मला वाटतं. ठीक आहे. एक उपप्रश्न याच्यामध्ये असा येतो सर, जर समजा हे सगळं तुमचं विश्लेषण मान्य केलं, क्षणभर आपण असं म्हणू की हे तुमचं विश्लेषण अगदी खरं आहे, मग प्रश्न असा उरतो, लोकसभेमध्ये जे चित्र आपल्याला दिसलं विशेषतः मराठवाडा आणि या सगळ्या परिसरामध्ये, ते चित्र काय होतं? तेव्हा जी वर्तणूक होती, राजकीय वर्तणूक होती, ती कशी वेगळी दिसली? त्याचं विश्लेषण कसं करायचं? पवार सर. आवाज पूर्ण बंद झाला. सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पवार सर माझा आवाज पोहोचतोय? ठीक आहे. बाळासाहेब तुमचं उत्तर थोडक्यात द्या, मी नंतर जातो इतर पाहुण्यांकडे. हे काय आहे, निवडणूक पश्चात निर्णय आल्यानंतर आपण असं थोपवतो, कुठल्या तरी समाजावर जातीवाद थोपवतो, असं माझं स्पष्ट मत आहे. मुळामध्ये जर पंकजाताईंना मराठ्यांनी पाडला असेल तर मग आमच्या अमोल कोल्हेंना का निवडून आणलं, हाही प्रश्न विचारला पाहिजे ना. मुळात त्यांची पक्षांची काही रणनीती चुकते, किंवा आधीच्या 2 वेळचं मी तुम्हाला मतदान सांगतो. जयसिंगराव गायकवाड बीजेपीकडे होते तरी निवडून आले होते, राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले तरी निवडून आले होते. मराठा बहुल असा बीड हा मतदारसंघ आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. गोपीनाथ रावांचा करिश्मा म्हणून त्यांच्या अगदी बीड बद्दलच नाही सर, 3 वेळ बीड बद्दल नाहीये, जे जालन्यामध्ये झालं, जे जालन्यामध्ये परभणीमध्ये आणि जालन्यामध्ये मराठा हरवलेला आहे, तो मराठाच निवडून आलेला आहे. खैरे साहेबांनी अँटी मराठा भूमिका घेतली मागच्या वेळेला म्हणून त्यांना प्रॉब्लेम झाला. आता हिंगोलीमध्ये जे 2 मराठाच होते त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. जानकर हे बाहेरचे होते म्हणून हारले. जर लोकलचा उमेदवार चांगला दिला असता तर जानकर पडले नसते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुळामध्ये भाजपच्या विरुद्धच मराठ्यांनी मतदान केलं, मग विदर्भामध्ये ओबीसीने भाजपच्या विरुद्ध मतदान केलं, हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. एकूण सरकारच्या विरोधातली अँटी इन्कम्बन्सी हा त्यातला फॅक्टर असू शकतो. जातीचा फॅक्टर आपण सोपा म्हणून सरळ सरळ याची मांडणी करतो, हे तितकंसं बरोबर नाही, अन्यायकारक आहे असं माझं मत आहे. ठीक आहे. मी येतो तुमच्याकडे, त्याच्यात सुद्धा उपप्रश्न आहे सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, पण आता चर्चेमध्ये मला इतर पाहुण्यांना आणायचं आहे. तत्पूर्वी मला एक ग्राफिक्स दाखवायचं आहे. भाजपनं आता काय केलं, पहिली जी यादी आली त्यांची 99ची, त्या 99 मध्ये 16 मराठवाड्यातले होते, 16 मधले जे मागासवर्गीय वगैरे राखीव जागा होत्या त्या सोडल्या, 13 पैकी 10 आमदार मराठा दिले, उमेदवार दिले, माफ करा, उमेदवार दिले. श्रीजय चव्हाण भोकरमधून, नायगावमधून राजेश पवार, हिंगोलीतून तानाजी मुटकळे. हे ग्राफिक्स आपण मुद्दाम दाखवते, चर्चा करायची आपल्याला. मेघना बोर्डीकर जिंतूरमधून आहेत, बबनराव लोणीकर परतूरमध्ये, संतोष दानवे भोकरदनमधून आहेत, अनुराधा चव्हाण फुलंब्रीतून आहेत आणि संभाजी पाटील निलंगेकर हे निलंग्यातून आहेत. अभिमन्यू पवार औस्यातून आहेत लातूर जिल्ह्यातल्या, आणि धाराशिवमधल्या तुळजापूरमधून राणा जगजितसिंग पाटील हे तिथं भाजपचे उमेदवार असणार आहेत. बाकीचे
सुद्धा पक्षाने मराठा उमेदवार दिलेले आहेत. माझा मुद्दा हाच आहे आणि मला ते विचारायचं राजेंद्र कोंडरे सरांना. ठीक आहे, भाजपची रणनीती असेल किंवा त्यांनी जे सिटिंग आमदार आहेत, प्रस्थापित आमदार आहेत, त्यांचा स्वतःचा बेस आहे म्हणून त्यांना ते दिलं असेल. कदाचित ते जरांगे फॅक्टरला उत्तर असेल की नाही माहीत नाही, पण त्यांनी ते दिलेलं आहे. जर मराठा विरुद्ध मराठा, इतर पक्षांनी सुद्धा मराठाच उमेदवार दिलेले आहेत. 3-4 मराठा उमेदवार झाल्याच्या नंतर त्यातून सगळ्यांना बाजूला सारून एक गठ्ठा एका बाजूला जाणं हे शक्य आहे का? निश्चित. ते कसं आहे, आपल्याला हे चित्र 29 तारखेला जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि कोणता उमेदवार त्या मतदारसंघामध्ये ते टाकतील ह्याच्यावर पहिलं चित्र त्यानंतर स्पष्ट होईल. आज रोजी त्याच्यावर लगेच ह्याच्यातनं भूमिका स्पष्ट लगेच होणार नाही. बरोबर आहे. हा, आता दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये काय आहे की आता जे 10 जणांचे ग्राफिक्स दाखवले हे पूर्वी सुद्धा हेच उमेदवार होते. होय, आता चव्हाणांच्या घरात जर ते तिकीट दिलं, अनुराधा चव्हाण, तिथे हरिभाऊ बागडेच होते. बरोबर. म्हणजे जिथं मराठा बहुल भाग आहे त्या ठिकाणी मोठा पक्ष नेहमी त्या जातीत ते मराठा कॅन्डिडेट टाकण्याचा प्रयत्न करतो. हो, अपवाद कधी होतो तर अशोकराव चव्हाण साहेब उभे असताना डॉक्टर व्यंकटेश काब्दे म्हणून एक सामान्य माणूस तो निवडून आला होता. हा कधी चमत्कार झाला होता तो मला वाटतं 1989 साली. आता अशी परिस्थिती की मराठवाड्यामध्ये काही जे चित्र आता दिसतंय की हे अस्वस्थतेतनं एक मोठी गर्दी तयार झालेली मराठा समाजाची आणि ह्याचं रूपांतर आपल्याला जर त्या विजयी सीटकडे न्यायचं असेल तर एकट्या गर्दीने हा विषय मिटणारा नाही. याला एक व्यूहरचना लागेल. ही व्यूहरचना करताना एक जात, एक नेतृत्व या सगळ्याला पर्याय होऊ शकत नाही. त्याला अनेक जातींचा कंगोरा घेऊन त्याचं संघटन बांधून त्याचं मतात रूपांतर करणारी एक मोठी आवाढव्य यंत्रणा उभी करावी लागेल. आणि ही यंत्रणा जशी इलेक्शन कॅम्पेन आहे, नुसती हवेत होत नाही इलेक्शन, त्याला बेसिक बांधणी आणि त्याच्यासाठी वेगवेगळे जे प्रभाव पाडणारे समाज आहेत ह्या समाजातलं मतदान एकगट्टा केलं तरच एक निर्णयापर्यंत जाऊ शकतो. अन्यथा एक जातीने एका विषयासाठी केलेल्या आंदोलनामध्ये अनेक फाटेत, मगाशी आता हे 10 उमेदवार दिले, दुसरे 10 उमेदवार येतील. मुळात मराठवाड्याचा विषय थोडा वेगळा आहे, पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र ह्या ठिकाणी दूध संघ, बँका, शिक्षण संस्था याच्याशी कनेक्ट असलेला आहे. नगर आणि कोल्हापूर हे 2 जिल्हे ते पक्ष नाही मानत, हे नेत्यांनी बांधलेले मतदारसंघ आहेत. तो नेता जिकडे जाईल तिकडे जनता जाते. त्यामुळे हे डायव्हर्शन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा एक राजकीय वेगळा ढाचा आहे. मुंबईचा वेगळा आहे, कोकणाचा वेगळा आहे. तर हे सगळ्या महाराष्ट्र एका जातीच्या एका विषयासाठी ह्या अँगलने एकत्र आणणं तसं माझ्या दृष्टीने अवघड वाटतं. ठीक आहे, मला श्रीमंत माने सरांना या चर्चेत आणायचं आहे. माने सर, आपण नारायणगडावरती लाखोंची गर्दी पाहिली. काल मनोज जरांगे पाटील इच्छुकांची जेव्हा मुलाखती घेत होते, 24 तास सलग त्यांनी मुलाखती घेतल्या. रांग संपत नव्हती. हजारो लोक तिथं मुलाखतीसाठी आल्या. त्यांनी जे पार्किंग केलंय त्या पार्किंगमध्ये हजारो गाड्या होत्या. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या दारात जेवढ्या गाड्या नसतील त्याच्या कितीतरी पटीनं गाड्या त्यांच्या अंतर्वाली सराटीमध्ये होत्या. ही सगळी गर्दी जर मानली, या गर्दीला दिशा मिळणं ते शक्य आहे का? ही राजकीय दिशा त्याला एका ह्याच्या सूत्रात बांधणं हे किती चॅलेंजिंग आहे? अनेक दृष्टीने हे चॅलेंजिंग आहे. मुळात असं आहे की एका समाजाच्या भरोशावरती आणि त्यातही एका समाजाच्या एका मागणीच्या भरोशावरती संपूर्ण राज्याचं राजकारण एका सुरांमध्ये बांधू शकत नाही. पण मनोज जरांगेंनी पहिल्यापासून म्हणजे अगदी गेल्या वर्षी 30 सप्टेंबरला झालेल्या लाठीमारापासून तर गेल्या साधारणपणे वर्ष 13 महिन्यामध्ये मनोज जरांगेंनी स्पष्टपणे भाजप विरोधी भूमिका घेतली आहे. आणि भाजप विरोधी भूमिका यासाठी घेतली आहे की या सरकार म्हणजे हे जे सरकार आहे राज्यातलं ते सरकार आमची मागणी मान्य करत नाही आणि आमचा राग म्हणजे प्रामुख्यानं ते कारणीभूत आहेत. म्हणजे ते अनेक बाबतीत आणि विशेषतः त्याला थोडं बहुत खतपाणी राज्यातल्या राजकारणाने पण घातलंय आणि त्यामुळं प्रयत्न असा केला गेलाय की मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचं पोलरायझेशन व्हायला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा काही पॉलिटिकल बेनिफिट मिळेल. आणि अशा वेळेला मला असं वाटतंय की ज्या वेळेला एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या विरोधात ज्या वेळेला अशा आंदोलनाची भूमिका होते त्यावेळेला त्याचा थोडासा इलेक्शनचं जे इंजिनिअरिंग आहे त्याच्यामध्ये थोडासा शेप घेऊ शकतं. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा
असा आहे की आता गेल्या 8 दिवसापासून विशेषतः इम्तियाज जलील मनोज जरांगेंना भेटल्यानंतर ज्या पद्धतीचं सोशल मीडियावरती कॅम्पेन केलं जात आहे की मुस्लिम दार्जिने आहेत मराठे, हे मला असं वाटतं की हा एक याच्यातला खूप महत्वाचा पार्ट आहे. आणि त्याचा जर विचार केला तर मला असं वाटतंय की ते मनोज जरांगेंच्या एकूण मुवमेंटला सपोर्ट करणारी गोष्ट आहे. कारण एका जातीवरती एका समाजावरती तुम्ही ज्यावेळेला इलेक्शन लढू शकत नाही त्यावेळेला दुसरा एखादा मोठा समाज जर तुमच्या सोबत येत असेल, तो राजकीय कारणाने असो, सामाजिक कारणाने असो, वैयक्तिक हित संबंधांमधून असो, कसाही असेल, तो जो दुसरा समाज जर तुमच्या सोबत येत असेल तर तुम्हाला राजकीय बळ मिळतं. विशेषतः निवडणुकीमध्ये ही गोष्ट खूप महत्वाची आहे. जी विशेष करून मला परभणीच्या निकालाच्या अनुषंगाने, मगाशी तुम्ही लोकसभेचा उल्लेख केला, होय. परभणीच्या निकालाच्या अनुषंगाने हे आपण विचार करायला पाहिजे की तिथं थोडं बहुत मराठवाड्यातली परिस्थिती वेगळी जरी असली उर्वरित महाराष्ट्रापेक्षा, त्या पर्टिक्युलर त्या मतदारसंघामध्ये मात्र लढत जी आहे ती पोलरायझेशन आणि रिव्हर्स पोलरायझेशन किंवा काउंटर पोलरायझेशन होतंय की काय अशा स्वरूपाची होती. आणि तिथं मुस्लिम समाजाचं मतदान निर्णायक ठरलं होतं. ते केवळ जरांगेंच्यामुळे आहे का? नाही, कारण कदाचित महाविकास आघाडीच्या अनुषंगाने मुस्लिमांचा कल असल्यामुळे असेल. परंतु हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. तिसरा महत्वाचा फॅक्टर असा आहे की याच्यातून तुम्ही विदर्भ सोडून द्या, कारण विदर्भामध्ये या पद्धतीचं आता मराठा सेंट्रिक पोलरायझेशन होणं शक्य नाही आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये आता जसं कोंढरे साहेबांनी उल्लेख केला, उर्वरित महाराष्ट्रामधलं राजकारण जे आहे ते लिडरशिप जरी मराठी असली तरी ती सुद्धा कोऑपरेटिव्हच्या अनुषंगाने, वेगवेगळ्या संस्था, त्यांचे कारखाने, सूतगिरण्या या अनुषंगाने त्यांनी बांधलेले मतदारसंघ आहेत. तिथं काय करतील माहिती आहे का? तिथं चाणाक्ष मराठा राजकारणी जे आहेत ना, ते काय करतील की त्यांना एक टॅग लागतो की आम्ही सुद्धा, आमच्या सोबत सुद्धा जरांगे आहेत किंवा आम्ही जरांगेंच्या सोबत आहोत. तो टॅग ते स्वतःच्या लिडरशिपला जोडून देतील आणि तिथं त्याचं पॉलिटिकल बेनिफिट घ्यायचा प्रयत्न करतील. मुंबई कोकणचा भाग पण सोडून द्यायला पाहिजे. आता इंटरेस्टिंग हे आहे की हे एका बाजूला प्रस्थापित मराठे या पद्धतीनं इलेक्शन इंजिनिअरिंग मध्ये स्मार्ट आहेत, ते खूप म्हणजे अनुभव पण आहे त्यांच्याकडे आणि ते तितके चाणाक्ष पण आहेत. त्याच्या बाजूला हा जो गरीब मराठा जो आहे, जो जरांगेंच्या भोवती एकवटलेला आहे, तो साधारणपणे मराठवाड्यातला सगळा भाग आणि थोडा बहुत पश्चिम महाराष्ट्रातला थोडासा माडा, सोलापूर किंवा मान या बाजूवर, म्हणजे जो त्या पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा जो गरीब पट्टा आहे, त्या पट्ट्यांमधला जो गरीब मराठा आहे, तो जर या पद्धतीनं जर स्मार्टली खेळला तर मला असं वाटतं की एकूण राज्याच्या निकालावरती परिणाम होईल. आणि ती शक्यता मला अधिक यासाठी पण वाटते आहे की मुळात या समाजामध्ये, मराठा समाजामध्ये, हे राजकारण वगैरे अगदी कोळून पिलेले सामान्य कार्यकर्ते सुद्धा असतात. म्हणजे त्यांना त्या पद्धतीच्या टॅक्टिक्स काय करायच्या, स्ट्रॅटेजीज काय प्लॅन करायच्या, ते त्याच्यामध्ये मास्टर आहे. गावामध्ये या पद्धतीची जर बांधणी त्यांची व्यवस्थित झाली तर मला असं वाटतं की रिझल्ट मध्ये काही ना काही फरक पाडण्या इतपत हा फॅक्टर नक्कीच यशस्वी होईल. ठीक आहे, आपण तो आशावाद बाळगताय आणि बहुतांश लोकांना तर तसं वाटतंय. म्हणजे मी जेव्हा आम्ही हा आज विषय घ्यायचा ठरवला, फेसबुकवरती, सोशल मीडियावरती जेव्हा आम्ही त्याच्याबद्दलचा प्रश्न टाकला, जो आपण सुरुवातीपासून चर्चेला घेतोय की जरांगे पाटलांसाठी मराठा समाज पक्षाची साथ सोडेल का, तर बहुतांश म्हणजे 90% लोकांपर्यंत असं दिसलं त्या कमेंटवरून की ते त्या तयारीत आहेत. आणि तशापैकीच एक असलेले आता योगेश केदार आज मराठा आंदोलक आपल्यासोबत आहेत. योगेशजींबद्दल हे सांगायला हवं की ते एका राजकीय पक्षाचे प्रवक्ते होते. या चर्चेमध्ये ते प्रवक्ते म्हणून यायचे, पण त्यांनी आता त्या राजकीय पक्षाचा प्रवक्तेपदाचा त्याग केला असं त्यांनी सांगितलेलं आहे. योगेशजी, का तुम्हाला हे वाटलं करावा त्याग? तुम्ही त्या निर्णयापर्यंत का पोहोचला? तुमच्या करिअरचा तुम्हाला प्रश्न वाटला नाही का? तुमचं काय भूमिका काय नेमकी यामागची? सॉरी बरं का, तुमचं जे पाठीमागचं जे बॅकग्राऊंडला कोणी काम करत असतील त्यांचा आवाज थोडासा मला डिस्टर्ब करतोय. तो जर म्यूट झाला तर मी जास्त चांगल्या पद्धतीने बोलेन. बरं, मी तांत्रिक अडचण दूर करायचा प्रयत्न करतो. हा, आपण जो काही प्रश्न केलेला आहे की बाबा मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या शब्दावर आपली राजकीय भूमिका सोडायला तयार आहे का, थोडंसं मला तो डिस्टर्ब करतोय बरं का. माझं वाक्य मिसमॅच होईल. नाही, तुम्ही सलग बोला, तुमचा आवाज अगदी उत्तम आमच्यापर्यंत येतोय. तुम्ही सलग बोला, मी डिफरन्स काय असेल ते मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. तर एका पक्षाच्या राजकीय पक्षाच्या, सत्ताधारी पक्षाच्या
अरे खूप खूप डिस्टर्ब व्हायला, त्यांचा आवाज त्याच्या मध्ये कोणी करत असेल ना, मला डिस्टर्ब व्हायला फार. आमच्याकडनं तर ओके आहे, म्हणजे आम्हालाही तुमचा आवाज खूप क्लिअर येतो. मी आता एक करतो. मी आता मी बोलतो. चला, हा, तर मी एका राजकीय पक्षाचा प्रवक्ता होतो. समाजाची ज्या वेळेस हाक ऐकायला यायला लागली आम्हाला की बाबा आता आपल्या समाजासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे, स्वतः मी राजकीय पक्षाच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. शिवसेनेमध्ये प्रवक्तेपद सुद्धा अत्यंत महत्वाचं पद आहे. किंवा शिंदे साहेबांचा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की त्यांच्यापाशी जोडलेला माणूस आजपर्यंत कुणीही पक्ष सोडून बाहेर गेलेला नाही, तिकीट नाकारले तरी. पण आजच्या घडीला आम्हा सर्वसामान्य विस्थापित मराठा समाजाची जी भावना भूमिका तयार झालेली आहे, त्या भूमिकेतून मराठवाडा सेंट्रिक तरी, मी म्हणणार नाही की बाबा मी कोकणातले काय भूमिका आहे किंवा कॉस्मोपॉलिटन शहरामधल्या काय भूमिका लोकांच्या चाललेल्या आहेत किंवा विदर्भातल्या काय, पण मराठवाड्यामध्ये आज मी कमीत कमी 70 गावांमध्ये जाऊन आलो. तुळजापूर मतदारसंघाच्या अनुषंगाने सांगतो. मग आम्ही बीडमध्ये जाताना मी अनेक ठिकाणी गेलो, थांबलो, लोकांना मी अननोन पर्सन म्हणून सुद्धा विचारलो. तर ह्या मतदारसंघामध्ये किंवा पूर्ण मराठवाड्यात कमीत कमी 90% लोक केवळ जरांगे पाटील काय म्हणणार आहेत ह्या अनुषंगानं मतदान करणार. बर, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे आता समजा इथं राष्ट्रवादीचं आहे किंवा काँग्रेसचं आहे, गावामध्ये 2 मराठ्यांचेच नेते असतात बहुतांश ठिकाणी. त्या लोकांचंही म्हणणं यायला लागले की बाबा आम्ही जरी एखाद्या नेत्याच्या सांगण्यावरून गावात प्रचार करायला फिरायला लागलेलो असलो तरी आम्हाला गॅरंटी नाही की आमच्या सांगण्यावरनं किती मतदान पडेल. मराठा समाज हा अभूतपूर्व दृष्ट्या जागृत झालाय. आणि मी काय अभ्यासक नाही, आता इथं फार मोठे विद्वान लोक बसलेले आहेत, त्यांनी पुस्तकं सुद्धा खूप वाचलेले आहेत, पण समाजामध्ये उतरणारा आणि ही जी ओबीसी मधून आरक्षणाची मागणी महाराष्ट्रामध्ये पुढे आणणाऱ्या एका तरुणापैकी मी एक आहे. म्हणून त्या सेंटिमेंट मी समजतोय आज घडीला की मराठा समाज हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जरांगे पाटलांच्या शब्दावर अवलंबून आहे, विसंबून आहे. कुणाला मतदान करायचं त्याने ठरवलेलं आहे. जरांगे पाटील सांगतील त्याला, मग उभा करा पाडा असं. दुसरा मुद्दा येतो की एका जातीच्या भरोशावर इलेक्शन निवडणूक जिंकता येते का, तर त्याचं सुद्धा उत्तर जरांगे पाटलांनी आपोआप तयार करून ठेवलेलं आहे. म्हणजे दिल्लीचे एक मोठे मुस्लिम धर्मगुरू त्यांच्यासोबत ही भेट झालेली आहे. मुस्लिम धर्मांच्या मी जेव्हा आता अंतरवलीमध्ये जाऊन बघतोय, रात्री कमीत कमी 100, 150, 200 असं मुस्लिम समाजाच्या गाड्या यायला लागलेल्या दिसतात की बाबा आमच्या मुल्ला मौलवींचं असं म्हणणं आहे की यावेळेस मात्र आपण विस्थापित मराठ्यांच्या सोबत उभा राहू. दलित समाज संघटनांमधल्या बहुतांश नेत्यांचंही म्हणणं यायला लागले की आम्ही ह्या वेळेस मराठा समाजाच्या सोबत उभा राहू. मराठवाड्यामध्ये दोन्ही प्रकारचे आंदोलनं, दोन्ही प्रकारच्या दंगली व्हायच्या आणि त्यात मराठा असायचा. म्हणजे दलित विरोधी नामांतर प्रकरणानंतर जे झालेलं होतं वातावरण, त्यातही मराठी पुढे असायची. आणि हिंदू मुस्लिमचा तर आमचा इतिहास जुना आहे, त्यातही मराठी पुढे असायचे. खऱ्या अर्थानं जर आज मन सांधण्याचं काम जर झालेलं असेल तर ते मनोज जरांगे पाटलांच्या. तुमचं असं म्हणणं आहे की सोशल इंजिनिअरिंग झाली. एक सेकंड प्लीज. खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोशल इंजिनिअरिंग झाले. मी तुम्हाला आकडेवारी सही सांगतो. मी या एका मतदारसंघात सांगतो तुम्हाला सर, 1,45,000 मतदान तुळजापूर तालुक्यात आहे मराठा जातीचं एकट्याचं. 57,000 दलित समाज बांधवांचं मतदान आहे, 31,000 मुस्लिम समाजाचं मतदान आहे. मग हे जर आपण गणित घातलं तर 2,30,000 मतदान चाललंय. मराठा समाजाचं 90% मतदान जरी धरलं म्हणजे 1,45,000 केवळ 70% लोकांनी जरी मतदान केलं तरी 1,05,000 आसपास मतदान होते. त्यापैकी 80 ते 90% मराठा समाज एका जरांगे पाटलांच्या उमेदवाराला टाकणार आहे. म्हणजे ओपनिंग 80,000 होणार आहे. एका पक्षाचं कुठल्याही पक्षाची ओपनिंग असते 35,000, 40,000, पण मराठ्यांचं मतदानाची ओपनिंग होणार आहे 80-90,000 वरून किमान कमीत कमी. आणि त्याला मुस्लिम समाजाचं अर्ध अधिक मतदान. मुस्लिम समाज एक गटा मतदान टाकतो, लक्षात ठेवा. पण आजच्या घडीला 70% मुस्लिम मराठ्यांसोबत आहेत. ज्यावेळेस त्यांचे धर्मगुरू बोलतील, नेते बोलतील आणि तसं होईल तर 100% तुम्ही सोशल इंजिनिअरिंग बद्दल बोलताय, तुम्ही सोशल इंजिनिअरिंग बद्दल बोलताय, मला त्याच्याबद्दलच विचारायचं प्रकाश पवार सरांना. पवार सर, त्यांचा असा दावा आहे की हे सोशल इंजिनिअरिंग तिथं होत आहे आणि या सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून त्या मोठ्या समूहाला एक चेहरा मिळाला आहे, एक म्हणजे एक नेता मिळालेला आहे, एक दिशा मिळालेली आहे. आणि ही दिशा एका सूत्रात जर बांधायची झाली तर ती राजकीय ताकद बनू शकते का? समजा असं म्हणूया की सगळ्यांचाच सुपडा, पण प्रस्थापितांच्या समोर आव्हान तरी निर्माण करू शकते का?
मला असं वाटतं की मराठा समाजामध्ये 80 पासूनच फार मोठ्या प्रमाणावरती प्रबोधनासारखी प्रक्रिया घडत आहे. त्याला कोणी नीट रिकग्नाइज केलेलं नाही, परंतु ती घडत आहे. आता सुद्धा एक नेता म्हणून सोडून द्या कुठलाही, परंतु समाजामध्ये मात्र वेगवेगळे विचार मांडणं, आपला फायदा कशात आहे याच्यापेक्षा सुद्धा एकूण महाराष्ट्राचा फायदा कशात आहे असा बघण्याचा एक कल मराठवाड्यामध्ये आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये होता. परंतु मुद्दा तिथंच मग निर्माण होतो की सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काय. तर सोशल इंजिनिअरिंगचा अर्थ हा होत नाही की एका समाजाचा गट असणं किंवा एका समाजाचा फायदा बघणं. सर्व समाजाचा एकत्रित फायदा जिथं थोडा थोडा होतो आणि ते एकत्रित येतात, त्यात सोशल इंजिनिअरिंगचा पॅटर्न असतो. म्हणून तुम्ही जर नीट बघायला गेला तर अगदी जे काय जरांगे पाटील करतायत ते सुद्धा दुसऱ्या समाजाला जोडण्याची त्यांची 2 स्टेटमेंट आलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मुस्लिम असतील किंवा ते म्हणाले की माझी पार्टी काही हिंदू विरोधातली नाही, मला फक्त पार्टी भाजप जी व्यक्ती चालवते त्यांच्याशी मतभिन्नता आहे. म्हणजे याचा अर्थ हिंदू नावाची आयडेंटिटी घेऊन जे हितसंबंधांचं राजकारण करतायत त्यांनाही त्यांचा विरोध नाही. म्हणजे तुम्ही नीट बघायला गेला तर कुठलाही गट घ्या, बीजेपीतला गट घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही काँग्रेसमधला घ्या, शिंदेचा गट घ्या किंवा उद्धव ठाकरेंचा घ्या, काँग्रेसचा घ्या, या सर्वांच्याच पार्टींमधले मराठ्यांचा एक मुख्य दावा आहे की आम्ही सकल जनांचे नेते आहोत किंवा असण्याचा ते प्रयत्न करतायत. असा जर प्रयत्न झाला तर स्टार्टिंग पॉइंट हा निम्म्या मतांनी 75 मतांनी होत नाही, तर तो 25% मतांनीच होतो. हे देखील गृहीतक नीट लक्षात घेतलं पाहिजे. कारण दुसऱ्याचं पूर्णच गृहीतक पूर्ण चुकीचं ठरेल असं होऊच शकत नाही. कारण राजकारण हे अनेक दिवसांपासून घडलेलं आहे आणि जरांगे पाटलांचं राजकारण हे आत्ता या 5 वर्षाच्या पार्श्वभूमीवरती उभा राहताना दिसत आहे. म्हणजे 5 वर्षाच्या पार्श्वभूमीवरती त्यांना अजून अचीव करून दाखवायचं आहे. याच्यामुळे मोठं स्टेटमेंट विश्लेषणाच्या पातळीवरती करता येणार नाही. कदाचित एखाद्या पार्टी चालवायची किंवा उमेदवार निवडून आणायचे म्हणून ते स्टेटमेंट करता येऊ शकतं. बरं, ठीक आहे. बाळासाहेब, मला तुम्हाला हे विचारायचं आहे आता की साधारणपणे अशी एक धारणा आहे की प्रस्थापित पक्षांमध्ये प्रस्थापित मराठा समाजाचं नेतृत्व आहे. एक प्रकारचा राग सुद्धा व्यक्त होताना दिसला, कधी गावबंदी काय वेगवेगळे विषय असतील, त्याच्यानुसार विस्थापितांचा प्रस्थापितांच्या विरोधातला तो राग आपल्याला दिसलेला आहे. जर मनोज जरांगे पाटील विस्थापितांना संधी देत असतील तर हे विस्थापित प्रस्थापितांच्या समोर लढाईमध्ये जिंकू शकतील का, त्यांच्या समोर निभाव लागू शकेल का? यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे सर की मला काय वाटतं ते जनता करते असं नाही. जनता काय करते ते सांगण्यासाठी आपण इथे आता बसलेलो आहोत. मुळात जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर जात म्हणून जरांगे पाटलाच्या मागे जाऊन लोक पक्षनिष्ठ विसरतील का, तर याचं उत्तर एवढं सरळ देता येत नाही. पण जरांगे पाटील जर सोशल इंजिनिअरिंग करत असतील, सगळ्या घटकांना बरोबर घेत असतील तर त्यांच्या मागे मोठा समाज उभा राहू शकतो. मग तिथे आपल्याला मान्य करावं लागतं की हे जातीपातीच्या पलीकडचं राजकारण आहे आणि त्याला महाराष्ट्रात नक्की वाव आहे. जरांगे पाटलांच्या बद्दल मी म्हणत आलेलो आहे गेल्या 6 महिन्यापासून की त्यांनी पक्ष काढावा, त्यांनी निवडणुकीला सामोरं जावं. नक्कीच ते मुख्यमंत्री होण्याचा मॅटर आहेत, त्यांच्यामध्ये ते मटेरियल आहे, पोटेन्शियल आहे आणि मी त्याचा तर पाठराखण करणारा कार्यकर्ता आहे. परंतु आज काय दिसतंय, आज सोशल इंजिनिअरिंग जरांगे पाटील करतायत, परंतु त्यांच्याकडे जे लोक येत आहेत, जे आशेने येत आहेत, त्यातले 50% खरे सामान्य आणि इनोसंट आहेत, त्यातले काही राजकीय पार्श्वभूमीवाले सुद्धा आहेत. मुद्दा असा आहे की जरांगे पाटील इलेक्शनला तर सामोरं जात आहे. जरांगे नावाचा एक पक्ष आता स्थापन झालेला आहे, ते त्यांची रणनीती ठरवत आहेत. ते काही जात म्हणून समोर आता नाही, कारण आरक्षण हा विषय सुद्धा आता बाजूला पडलेला आहे. ते सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून इलेक्शनला सामोरं जात आहेत. ते एक गट प्रस्थापित करता आहेत, परंतु मग त्याला राजकीय पक्ष म्हणून काही मर्यादा असतात, काही संकेत असतात, काही नियम असतात. पक्ष नाहीये, अजेंडा नाहीये, जाहीरनामा नाहीये, समान चिन्ह नाहीये, मग या अडचणी उद्या येणार नाहीत का, याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि सामान्य लोक याचाही विचार करतात. लोकांची भावना जरांगे पाटलांच्या बाजूने आहे, यात काही शंकाच नाही. जरांगेंना मानणारा मोठा वर्ग समाजात आहे, यातही काही शंका नाही. परंतु केवळ तेवढ्याने पक्षनिष्ठा वगैरेचा विषय येत नाही. इलेक्शन टू इलेक्शन पक्ष बदल मतदान होत असतं.
म्हणजे मागच्या वेळेला काँग्रेसला झालं असेल, या वेळेला भाजपला होतं, तसं या वेळेला जरांगेंना होऊ शकतं, कारण ते वेगळं आउटफिट आहे. ते काही जात म्हणून अस्तित्व नाही, तर ते समावेशक अशी भूमिका घेऊन एक नवा गट प्रस्थापना ती करतायत आणि त्याला नक्कीच महाराष्ट्रात वाव आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पक्षनिष्ठा बाजूला पडेल का? तसं होणार नाहीये, ठीक तसं आहे. होणार नाहीये. इथे सर, त्यांना वेगळं आउटफिट करून आपलं अस्तित्व सिद्ध करण्याला वाव आहे. नक्कीच सर, मी येतो, पण आता एक महत्वाची बातमी येते, ती बातमी घेऊन लगेच पुन्हा चर्चेवरती येऊया आपण. शिवडी मतदारसंघात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघात काल उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर साळवींना उमेदवारी दिली नाही म्हणून शिवसैनिक प्रचंड नाराज झालेत. सुधीर साळवींना आता मातोश्रीवरून फोन आलेला आहे आणि विभाग संघटक सुधीर साळवी यांना शिवसेना ठाकरे गटातून उमेदवारी नाकारण्यात आल्याच्या नंतर स्थानिक शिवसैनिक प्रचंड संतप्त झालेले आहेत. लालबाग शिवसेना शाखेच्या समोर मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमा झालेत. सुधीर साळवींची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आलंय. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, का अपडेट आहे? नाराजी दूर होऊ शकते का? त्यांच्या मनात काय? विलास, मी आता लालबागमध्ये आहे. लालबागमध्ये सुधीर साळवी यांना उमेदवारी देण्यात यावी, त्या संदर्भात मातोश्रीने पुनर्विचार करावा अशी मागणी जी आहे ती जोर धरत आहे. आणि आता सध्या या क्षणाला विभाग संघटक शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघाचे सुधीर साळवी हे मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत. त्यांची थोड्याच वेळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्वाची चर्चा होणार आहे. काही वेळापूर्वी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवी यांना फोन करून मातोश्रीवरती चर्चेसाठी बोलवलेलं आहे. काल जेव्हा शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघातून स्थानिक जे आमदार आहेत अजय चौधरी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली, त्यानंतर काहीशी नाराजी जी आहे ती लालबाग परिसरामध्ये पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि याच लालबागमध्ये सुधीर साळवी यांना समर्थन जे आहे ते सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत काही स्थानिक शिवसैनिक, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या की नेमकं त्यांना काय वाटतंय. सुधीर साळवी यांना तिकीट नाकारण्यात आले, त्यामुळे एक संतप्त प्रतिक्रिया जी आहे लालबागमध्ये आपल्याला पाहायला मिळते. होय, आहेच. नाराजीचा सूर तर या ठिकाणी आहेच, पण या लालबाग, परळ, शिवडी विधानसभेतील जनतेचा एकमेव आवाज म्हणजे सुधीर भाऊ साळवी. आणि गेली 3 दशकं एकनिष्ठ राहून, मी पुन्हा एकदा शब्द वापरतो, एकनिष्ठ राहून, पक्षाशी एकनिष्ठ राहून जी अविरत सेवा निस्वार्थीपणे त्यांनी दिली आहे या ठिकाणी, त्याची साक्ष म्हणजे ही गर्दी आहे जी तुम्ही आज ठिकाणी पाहताय. कोणतेही चांगलं कार्य असेल, या विधानसभेतील कोणाच्या घरात चांगलं कार्य असेल, कुठे नकळत वाईट घटना घडली असेल, तर त्या ठिकाणी जातीनं उपस्थित राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे सुधीर भाऊ साळवी. कोणाला मेडिकल इमर्जन्सी असेल, शैक्षणिक मदत असेल, तर त्या ठिकाणी जातीनं लक्ष घालणारं व्यक्तिमत्व म्हणजे सुधीर भाऊ साळवी. आणि म्हणूनच आज तुम्ही इथं कोणालाही विचाराल किंवा ह्या गर्दी घ्यायच्या बाहेर जाऊन जरी तुम्ही नाक्यावर जरी कुठे विचाराल हा माईक घेऊन, तरी तुम्हाला एकच नाव आणि एकच तुम्हाला ते सांगतील की सुधीर भाऊ साळवी. म्हणूनच आम्ही सांगू इच्छितो या ठिकाणी हे जे सर्वजण जमलेत ते एकच आवाज देण्यासाठी जमलेत, शिवडी ही आमच्या भाऊंचीच आणि इथे फक्त सुधीर भाऊ साळवीच बस. सुधीर साळवी यांचे समर्थक आहेत. आपण ठीक काय आहे. सांगाल? धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्याला सांगत होते. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येऊया. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. यानंतर मला राजेंद्र कोंडरे सरांकडे जायचं आहे. राजेंद्र कोंडरे सर, जी सगळी आताची राजकीय परिस्थिती आहे, या सगळ्या परिस्थितीत आपल्याला दिसतंय की भले भले जे प्रस्थापित राजकीय नेते आहेत किंवा आमदार आहेत, विद्यमान आमदार, आधी खासदार होते आता आमदार आहेत, हे सगळेजण तिथं जात आहेत आणि अंतर्वलीला जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा, कदाचित आपल्या विरोधात उमेदवार देऊन जे काय असेल ते तिथं जात आहेत. याचा अर्थ त्यांच्या मनात भीती आहे ह्या सगळ्याच्या बद्दलची, आणि मग त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळवावा. मग हे काय त्यांची ताकद दिसतीये ना याच्यातून? बघा, हा फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय. आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या मध्ये 3 आणि त्यांचे बाकीचे पक्ष, महायुतीकडे प्रमुख 3 पक्ष आणि परत त्यांचे सपोर्टेड पक्ष, ह्या प्रत्येक पक्षाचा एक जरी माणूस तिन्ही ह्याच्यातला तो विधानसभेसाठी इच्छुक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर मनसेचा एक दुसरा पर्याय आहे. तिसरी महाशक्ती जी संभाजीराजेंनी आता उभी केलेली आहे, बच्चूभाऊ कडू, राजू शेट्टी, यांचा एक बेस तयार झालेला आहे. त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांचे. त्यामुळे ह्या सगळ्या उमेदवारांच्या भाऊगर्दीमध्ये जर मोठ्या प्रमाणावर उमेदवार जास्त आले तर याच्यामध्ये मतविभागणीच्या फटक्यामध्ये काही मतदारसंघ जे आहेत की 1 ते 10,000च्या आतमधले, 10 ते 20,000च्या रेंजने निवडून आलेले, त्याच्यावर मोठा डायनॅमिक चेंज होऊ शकतो. पण हा चेंज व्हायचा असेल तर जरांगे पाटलांना फक्त जात फॅक्टर घेऊन चालणार नाही. तर महाराष्ट्रामध्ये 2 आत्ता मराठा चेहरे आहेत. एक तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेचा चेहरा आज मराठा म्हणून प्रोजेक्ट झाला महाराष्ट्रात. दुसरा संभाजीराजे आणि बच्चूभाऊ कडू आणि यांची एक आघाडी तयार झालेली.
असे जर वेगवेगळ्या आघाडीचे लोक समजा एकत्र आले हम्म, तर त्याच्या माध्यमातून चित्र बदलण्यासाठी काही सपोर्टिव्ह गोष्ट महाराष्ट्रामध्ये होऊ शकते. हम्म, पण त्याच्यासाठी तशी पावलं आज तरी पडताना दिसत नाही. हम्म. त्यासाठी हे जे काही राजकारण आहे कुठलंही, तुम्ही शरद पवारांचं उदाहरण घ्या. शरद पवारांना सोडून गेलेली माणसं, आपण एखाद्या माणसाने एखादी जर आपलं काही चूक केली हम्म, तर आपण तिला माफ करत नाही, तो मेला तरी त्याचं तोंड बघत नाही. हम्म, पवार साहेबांनी काय केलंय, आज गेलाय ना जाऊ द्या, ये परत. त्यांचं कसं आहे की ते पक्ष बांधायच्या भानगडीत पडत नाही. हम्म, त्यांनी सम्राट गोळा केलेत आणि त्याच्यातनं त्यांचा गणपती पुढे चालवलाय. हम्म. माझं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या फॅक्टरमध्ये हा, जरांगे पाटलांची सगळ्यात मोठी कसोटी कोणती आहे, तर त्यांच्याकडे जे गर्दी जी तयार झालेली आहे हम्म, ही मतांच्या रूपांतरामध्ये जाण्याच्या मार्गामध्ये हा, जे जे त्याच्यामधले हर्डल्स आहेत ते हर्डल्स दूर करून त्याच्यामध्ये नियोजन मग आणून हे सगळं गणित जमवण्यासाठी त्यांना अनेक लोकांना बरोबर घ्यावं लागेल. बरोबर. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राजकीय यशस्वीतेकडे एक वेळ आपण पाडू शकतो, हा, पण निवडून आणण्यासाठी निवडून आणण्यासाठी बंच लागेल. ती रचना लावण्यासाठी याच्यात परिपक्वतेची जी काही अनेक लोक आहेत ती लोक त्यांना बरोबर घ्यावी लागतील, तर कुठंतरी एका बाजूनी काहीतरी एक आश्वासक चित्र आपण तयार करू शकतो. शेवटचा प्रश्न माझा श्रीमंत माने सरांना आहे. माने सर, अगदी मला थोडक्यात, वेळ संपलाय माझा, अगदी थोडक्यात मला उत्तर हवं आहे. आणि प्रश्न असा आहे की एखाद्या जात आधारित एखादा पक्ष उभा राहू शकतो का, त्याला राजकीय भविष्य असू शकतं का, आणि इतिहासामध्ये तसा प्रयोग यशस्वी झालाय का? एका समाजावरती राजकीय पक्ष उभा राहणं शक्य नाहीये, तो किती मोठा असला तरी. आता आपण हरियाणाची आताच्या इलेक्शनचा निकाल पाहिलाय की ज्यामुळं जाट विरुद्ध म्हणजे इतर पक्ष, म्हणजे आपण अशी पोलरायझेशन आणि काउंटर पोलरायझेशनची चर्चा करत होतो, तर ते तशा पद्धतीचं काउंटर पोलरायझेशन झालं. त्यामुळे एका समाजावरती पक्ष उभा राहणं शक्य नाहीये. पण आताची निवडणूक ही सगळ्यांच्यासाठीच, म्हणजे राजकीय अभ्यास करणारी मंडळींपासून तर प्रत्यक्ष राजकारण करणारी मंडळींपर्यंत सगळ्यांसाठी प्रचंड अभ्यासाचा विषय आहे. त्याचं कारण असं आहे की ही जी सगळी जरांगेंच्या भोवती जमा झालेली सगळी जी, म्हणजे त्यांची जी ताकद आहे ती विस्थापित गरीब मराठ्यांची ही मोठी ताकद आहे. आणि सगळ्या राजकीय पक्षांमध्ये जे प्रस्थापित मराठे आहेत त्यांच्या दृष्टीने हे चॅलेंजिंग आहे की त्यांचा कनेक्ट जो आहे तो ग्राउंडवरती ठेवणं. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की इतिहासात तर अशा पद्धतीनं एका पक्षात एका समाजाच्या भरोशावरती तुम्ही सत्तेपर्यंत नाही पोहोचू शकत. तुम्ही एक मर्यादित यश नक्की मिळवू शकता, परंतु सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला सगळे समाज सोबत असणं गरजेचं आहे. आता जे सगळ्या पक्षांमधले जे प्रस्तावित मराठे आहेत त्यांच्या दृष्टीनं त्यांचा कनेक्ट एस्टॅब्लिश करण्यासाठी खूप चॅलेंजिंग अशा पद्धतीची सिच्युएशन आहे. आणि ते थेट आरक्षणासंदर्भात थेट भूमिका पण घेऊ शकत नाहीत. आणि त्याचबरोबर तरी सुद्धा जरांगेंना आम्ही पाठिंबा देतोय, आमचं तेच मत आहे, अशा पद्धतीची एक गोल इकडे विहीर अशी काहीशी परिस्थिती सर्व राजकीय पक्षांची झाली आहे. पण सर, जेव्हा हा प्रश्न आपण चर्चेला घेतला, या मुद्द्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या अंगानं त्याचे पैलू आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही जनतेला थेट प्रश्न विचारला होता, तेव्हा जनतेनं काय उत्तर दिलं आपण बघूया. हा मला उत्सुकतेचा प्रश्न आहे की जनता काय म्हणते. खरं तर मला अंदाज आलाय, कमेंटमधूनच आला होता तो. जरांगेंसाठी मराठा समाज पक्षांची साथ सोडेल का, तर बघा प्रेक्षकांचं काय मत आहे, हे फेअर आहे. तर 66% लोकांना वाटतंय होय, मराठा समाज राजकीय पक्षांची साथ सोडेल. 34% लोकांना वाटतं नाहीये. तर ही सगळी राजकीय परिस्थिती आत्ताची आहे. पुढच्या काळात ही परिस्थिती अजून बदलणार आहे आणि बदलणाऱ्या या सगळ्या परिस्थितीचे राजकीय पैलू वेगवेगळे आपण या बडे मुद्द्याच्या मध्ये आणणार आहोत. त्याच्याबद्दल सखोल चर्चा सुद्धा करणार आहोत. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त